झणझणीत आणि चमचमीत असा बेत हा तर सर्वांच्याच घरी महिन्यातून 2 वेळा तरी होतच होतो. तर आज आपण एक मस्त अशी रेसिपी पाहतोय. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहतोय झणझणीत चमचमीत कोल्हापुरी पद्धतीने मिसळपाव. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला मटकी घ्यायची आहे. तर मोड आलेली मटकी ते 2 वाट्या मी घेतल्या आहेत. घरीच हिला मोड आणलेले आहेत मटकीला, तीच मटकी इथे घेतली आहे. आता त्यानंतर आपल्याला मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर यामध्ये पाणी घालायचे आणि 2 ते 3 वेळा ही स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी एक भांडे घेतले आणि त्या भांड्यामध्येच मटकी घालून घेतली, पाणी घालून घेतले, 1 ग्लास त्यामध्येच पाव चमचा हळद घातली आणि ही मटकी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला जर इथे कुकरमध्ये मटकी शिजवायची असेल तर तुम्ही कुकरला 2 शिट्ट्या मटकीच्या काढल्यात तरीसुद्धा चालेल, पण मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने भांड्यामध्येच ही मटकी शिजवून घेतली. व्यवस्थित मटकी शिजली आहे. आता लगेचच आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचे आणि त्यामध्ये अर्धी वाटी सुके खोबरे किसून घेतले आहे, ते यामध्ये घालून घेतले. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती व्यवस्थित हे खोबरे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित गरम करून घेतले आहे. रंग बदलला आहे खोबऱ्याचा, काढून घेतले. सारख्याच पॅनमध्ये एक मोठा साईजचा कांदा उभ्या स्लाईजमध्ये कापून घेतला, 1 टोमॅटो उभ्या स्लाईजमध्ये कापला, 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. तर इथे मी अजिबात तेल वापरले नाही आहे. तर टोमॅटो आणि कांद्याला डाग पडेपर्यंत व्यवस्थित असे परतून घेतले. छान असे भाजून घेतल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचे. सर्व साहित्य घातल्यानंतर मिक्सरमधून हे बारीक दळून घ्यायचे आहे. बारीक दळून घेतले. लगेचच आपल्याला मिसळ बनवायची आहे. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. 1 मोठा चमचा तेल घालून घ्यायचे. तर इथे आपण मिसळ बनवतोय त्यामुळे तेलाची कंजूसी अजिबात करायची नाही. थोडेसे जास्तीचेच तेल घालून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झाले. अर्धा चमचा जिरे, त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेले ते यामध्ये घालायचे आणि छान असे परतून घ्यायचे आहे. तर या वाटणाला व्यवस्थित असे तेल सुटले पाहिजे तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर काही मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद, 2 चमचे मोठे तिखट घातले आहे, 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरचीचे तिखट घालायचे, म्हणजे त्याने रंग खूप मस्त येतो. त्यानंतर आपल्याला इथे मिसळ मसाला घालायचा आहे. तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा इथे मिसळ मसाला वापरू शकता. तर 1 मोठा चमचा इथे मिसळ मसाला वापरला आणि व्यवस्थित हे परतला मसाले या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यावरती परतला झाकण ठेवायचे 1 मिनिटभर, म्हणजे मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटले जाते. तर इथे पाहताय तुम्ही मस्त असे तेल सुटले आहे. व्यवस्थित परतला चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे. तर यामध्ये मी हिंग घालायचं विसरले, तर हिंगसुद्धा इथे मी पाव चमचा घालून घेतला आणि परतला व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि शिजवलेली मटकी यामध्ये शेवटी आता घालून घ्यायची. तर मटकी घातल्यानंतर हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे आहे. एकजीव झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. जेवढे तुम्हाला सैलसर पाहिजे तेवढी मटकीची ग्रेव्ही ही सैलसर आपण ठेवणार आहोत. कारण मिसळ म्हटलं की थोडीशी पातळच असते, दाट नसते. त्यामुळे मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतले. पण पाणी घालताना गरमच पाणी घालायचं, तरच त्याचा कट आहे मिसळचा तो छान येतो. तर इथे पाहताय तुम्ही मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि एक व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा. हाय फ्लेमवरतीच मस्त अशी एक दणकून उकळी काढून घ्यायची. सुगंध म्हणाल तर 1 नंबर येते बरं का.
एकदा नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने ही झणझणीत चमचमीत कोल्हापुरी पद्धतीने मिसळ बनवूनच पहा. तर इथे व्यवस्थित अशी उकळी काढून घेतली आणि रंग म्हणाल तर एक नंबर आणि कटसुद्धा पाहताय तुम्ही मिसळला मस्त असा आलेला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे. तर गॅसचा फ्लेम मंद ठेवला आणि मंद ठेवल्यानंतरच यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे मिसळ. तर इथे पाहताय 5 मिनटानंतर झाकण काढून घेतले आणि इथे कट पाहताय तुम्ही मस्त असा आलेला आहे. खूपच सुंदर दिसते ही मिसळ, छानच दिसते. खरंच खूप सुंदर ही मिसळ तयार झालेली होती. एकदा नक्कीच तुम्ही ही मिसळ बनवून पहा. तर आता गॅस बंद करून घेतला आणि लगेचच आपल्याला ही गरमागरम मिसळ सर्व करून घ्यायची आहे. तर त्यासाठी एका प्लेटमध्ये इथे पाव, फरसाण आणि एका बाउलमध्ये कटसुद्धा आहे घेतलेला. तर प्लेटमध्ये पहिले आपल्याला तळाला यामध्ये मटकी घालून घ्यायची आहे, त्यानंतर फरसाण घालून घ्यायचे आणि नंतर कट घालून घ्यायचा. अशा पद्धतीने काय पाहताय तुम्ही, मस्त ना, सुंदर दिसते. खरंच खूप सुंदर दिसते आणि जबरदस्त रंगसुद्धा आलेला आहे. त्यावरती थोडासा कांदा घालून घ्यायचा आणि नंतर कोथिंबीर घालून घ्यायची. तर इथे आपली झणझणीत चमचमीत मिसळ पाव तयार झालेला आहे. खरंच जबरदस्त आणि चवीला म्हणाल तर एक नंबरच. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल, बरोबर ना. खरंच अशा पद्धतीने तुम्ही आठवड्यातून एकदा तरी ही मिसळ बनवूनच खा. खूपच मस्त लागते. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच स्वायच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.